नवी मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरमसाठ बिल भरण्यासाठी दबाव येत असल्याचे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते। यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते। असाच एक प्रकार उघडकीस आला असता त्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद पाखरे यांनी आवाज उठवला आहे। नेरूळ मधील अपोलो हॉस्पिटलमध्ये राजेश पुजारी या नावाचा तरुण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी दाखल झाला होता। त्यावेळी रुग्णालयातील एका डॉक्टरांनी त्याला सांगितलं की त्यांचा उपचार फक्त इथेच होऊ शकतो आणि त्यासाठी 30 लाख रुपये खर्च येईल, पण ते आम्ही 15 लाखांमध्ये करून देऊ। परंतु दाताच्या उपचारासाठी वेगळे 10 लाख भरावे लागतील। सदर बाब खर्चिक आणि अवास्तव असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी पाखरे यांच्याशी संपर्क केला। त्यावेळी पाखरे यांनी बोलताना सांगितले की बिल आकारून रुग्णाची दिशाभूल केली जात आहे। त्यामुळे पक्षाच्या वतीने आम्ही पुजारी यांना सहकार्य केले। हे राजेश पुजारी गेले जवळजवळ एक 3-4 महिन्यापासून हे अपोलो हॉस्पिटलचे वारी करत आहेत। खूप गरीब परिस्थिती आहे, पण तरी देखील एक डॉक्टर होते, त्यांनी सांगितलं की याच हॉस्पिटलमध्ये तुमचं हे म्हणजे जे आजार आहे तो या ठिकाणीच बरा होईल, इतर ठिकाणी करता येणार नाही। त्यांनी जबरदस्ती करून यांना जवळ 30 लाख रुपयाचं त्यांना पॅकेज दिलं होतं आणि सांगितलं होतं की 30 लाखामधले मी तुम्हाला 15 लाखामध्ये हे करून देईन। पण छोट्याशा गोष्टीसाठी दाताचं फंगल इन्फेक्शन झालं, त्यासाठी अपोलो हॉस्पिटलने जवळजवळ 10 लाख रुपयाचं बिल केलं आणि जे त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं होतं की त्याला एक असा एक दुर्मिळ आजार झाला आहे की त्या आजारापासून त्याचं रक्त तयार होत नाही, त्याच्यामुळे त्याचं शरीर सुकत चाललेलं आहे। तर त्यासाठी आता त्यांनी ट्रीटमेंट दिलेलं आहे, पण जवळजवळ आत्तापर्यंत 21,65,000 रुपये हॉस्पिटलने यांच्याकडनं घेतलेलं आहे। यांनी स्वतःचं घर विकलं आणि हे पैसे दिले, तरी पण एक 7-8 लाख रुपयाचं बिल पेंडिंग होतं आणि हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ते कमी करण्यात आलेलं आहे। बोन मॅरो ट्रांसप्लांट के यहाँ पे एडमिट के लिए बोले थे, लेकिन टोटल कॉस्ट जो 30 लाख था, 30 लाख में 30 लाख भरना था। 30 लाख में से डॉक्टर ने बोला कि 15 लाख में मैं करके देता हूँ पूरा ट्रीटमेंट। तो बाद में वो एडमिट करने का उन्होंने बोले कि दांत का फंगल इन्फेक्शन है, उसके लिए ट्रीटमेंट चालू है, अभी बोन मॅरो नहीं होगा। उसके लिए उन्होंने 9,80,000 या टोटल 10 लाख का बिल बनाया, उसका पहले पेमेंट ले लिए। फिर उसके बाद बोले कि अभी और पेमेंट का हो, तो मैंने वापस घर बेचा, उसके लिए घर बेच के और पैसे जमा करके टोटल जमा किया 21,65,000 रुपये। उसके बाद अभी इसको डिस्चार्ज मिला है। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।